रुग्णालय म्हणून तुम्ही तुमचं मत लगेच 2 दिवसात ओपन केलं नाही, मत नाही केलं, सांगतो आमचं रुग्णालय सांगतो नाही ठरवलेलं तुम्ही असं त्याला क्लीन चिट दिली नाही, स्वतःला क्लीन चिट नाही दिली. जरा एक सेकंद ऐका. आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिरर मध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या. ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं, जे मेडिकल होतं, आणि तुम्हाला दिलं ते त्यातला मेडिकल पार्ट काढून होतं, बाकी काही नाही केलं आम्ही. तुम्ही म्हणताय की समितीचा अहवाल येईल, अहवाल ज्यावेळेस यायचा त्यावेळेस येईल, मात्र लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे. एवढी मोठी संस्था आहे, संस्थेचं एवढं मोठं नाव आहे, लोकांच्या मनामधला संभ्रम, लोक समितीची वाट बघणार नाही. मात्र जी घटना समितीचं एवढंच मी सांगेन, ऐका ना, मला कळलं लोकांचा संभ्रम. समितीचं काम अतिशय वेगवान चालू आहे. मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही. त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजनवर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज नाही. तेच आपण परत बोलतोय जे शासन कायद्यानुसार कोणताही रुग्ण जेव्हा प्रशासनाला कल्पना न देता निघून जातो तर आपल्या हॉस्पिटलनी किंवा डॉक्टरनी ऍब्स्कॉन्डिंग पेशंट चाललेला आहे अशी पोलिसांकडे तक्रार करायची असते. तर आपल्याकडून तशी काही तक्रार केली का? फक्त ऍडमिट असला तर एखादा सांगतो एखादा पेशंट ओपीडीत आला, एक सेकंड, तुम्ही जे म्हणताय पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कोणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही. ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो. गेली 25 वर्ष कळवतो. नाही, काय होतं आपण तेच बोलून काही त्यात नाही, म्हणजे वेळच नुसता घालून एक प्रेस कॉन्फरन्स ही भांडायसाठी नाही. हो, किती वाजता आहे? हा, ठीक आहे, म्हणजे असेल, म्हणजे ऐका ना, माझं काय म्हणणं आहे का, 1:29 काय किंवा 2 काय, मी ऑपरेशन मध्ये त्यांचा कॉल आला, मी घेतला, बोलणं झालं. ह्याच्या पलीकडे काही म्हणजे सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, एवढंच मी सांगतो. सकाळी 10ला वगैरे आलेला कॉल नाहीये, उशिरा आलेला कॉल. बाकी काय माझं म्हणणं नाही, मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही. नाही, वेळेचं असं नसतं आमच्याकडे. ऐका, आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो. 4-4 तास 5-5 तास रोज 10-20 पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात, कारण खाटच उपलब्ध नसते. पत्र व्हायरल होते, त्यामध्ये तुम्ही जे त्यांच्याकडून सुद्धा फी आकारली, त्यांनी जागा तुम्हाला दिली. मूळ जागा मालक जे खिलारे त्यांनी पोस्ट फेसबुक वरती लिहिली आणि त्याच्यामध्ये तुमचाही उल्लेख केला की तुमच्याकडे ऍडमिट असताना तुम्ही त्यांना कर्टसी व्हिजिट दिली होती. त्यांचं बिल तर तुम्ही 3.5 लाख रुपये घेतलं. 3.5 लाख नाही, सगळं चुकीच्या गोष्टी, सगळं चुकीचं. जागा त्यांनी शासनाला दिली आणि शासनाने आम्हाला दिली. जागेचा करार आमचा त्यांच्याशी झालेला नाही. आणि हे तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे. चुकीचं एवढं मी सांगतो माझ्या. कधी कधी माझ्या मते, ऐका ना, समजलं, ऐका, जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता, त्यात लिहिलेलं आहे की दीनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल, पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले, लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले, तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले. हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं. चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको जा. नाही, शेवटचा नाहीच आहे, कारण आता 150 लोक, शेवटचे 150 प्रश्न. धर्मादाय आयुक्तांचे नियम आम्ही सर्व पाळतो आहोत. महत्वाचे प्रश्न राहिलेत अजून. केळकर सर, असं मी पत्रकार परिषद घेतलेली होती. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्याकडे नाही, मात्र डॉक्टरांच्या डोक्यात काय आलं आणि त्यांनी
10 लाख डिपॉझिट नमूद केलं असं डॉक्टर केळकर यांनी म्हटलेलं आहे. डॉक्टर केळकर यांचं अजबच उत्तर. आणि पत्रकार परिषद सुरू असतानाच डॉक्टर केळकर या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना